प्रेक्षको नमस्कार। तुम्हा सर्वांना आज असणाऱ्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा। शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतील विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण साजरी करतो आहोत विजयादशमी। असत्यावर सत्याचा, अहंकारावर नम्रतेचा आणि दुष्ट प्रवृत्तींवरती सज्जनतेचा विजय म्हणजेच हा सण। पाहुयात या सणाचे पौराणिक महत्त्व ते काय। प्रभू श्रीरामांनी विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला। याच दिवशी पांडव हे देखील अज्ञातवास संपवून परत निघाले अशी ही आख्यायिका आढळून येते। पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्र शमीच्या झाडावरील एका ढोलीमध्ये लपवून ठेवली होती। त्यापैकी गांडीव धनुष्य, काही बाण अर्जुनानं गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी देखील कथा आपण ऐकतो। त्यामुळेच विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते। विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पानं लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असं म्हणतात। ही पाने पित्त आणि कफ या दोषांवरती गुणकारी असतात। रामायणानुसार रावणानं सीतेचं हरण केलं आणि तिला लंकेत घेऊन गेला। भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने परत करण्याचे आवाहन देखील केले, परंतु रावणाने सीतेला परत पाठवण्यास नकार दिला। शेवटी युद्ध सुरू झाले आणि रावणाला ब्रह्मदेवांकडून एक अमरत्वाचे वरदान मिळाले असते, परंतु शेवटी विभीषणाच्या सल्ल्यानुसार रामानं रावणाचा वध केला। या दिवसाची आठवण म्हणून सत्याचा असत्यावरील विजय, न्यायाचा अन्यायावरील तसेच नीतीचा अनीतीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो। अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निपात केला। या दशसंख्येला धरूनच राम आणि रावणाचा उल्लेख आहे, तो असा दाशरथी राम तर दशमुखी रावण। राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्माराम आणि तो दाशरथी का बरं, तर उपनिषदे त्याचं वर्णन असं करतात, आत्मानं रथितम विद्धीम शरीरम रथमेवतु बुद्धिम तू सारथी विद्वी मनहा प्रग्रह मे वच। कठोपनिषदातील शरीराला रथाची उपमा दिली आहे आणि रथाचा स्वामी आत्मा आहे, सारथी बुद्धी आहे तर मन हे लगाम आहे। आपले शरीर हे दशेंद्रियांनी युक्त असून इंद्रियांना रथाच्या घोड्याची उपमा इथे दिली आहे। या 10 इंद्रियांपैकी एकाच इंद्रियांवर संयम साधणारा साधारण साधक हा एकरथी, तर दशेंद्रियांवरती संयम साधणारा दाशरथी। रावण दशमुखी का बरं, तर रावण चांगला विद्वान पंडित होता, त्याला दशग्रंथ हे मुखोद्गत होते म्हणून त्याला 10 तोंडे दाखवली आहे। परंतु आपल्या ज्ञानाचा, आपल्याकडे असलेल्या माहितीचा त्याला अतिशय गर्व होता, अहंकार होता आणि याशिवाय त्याला जे काही माहीत होते ते सर्व लोकांना तो आरडाओरड करून म्हणजे मोठ्या तंत्रानं सांगत असे। रवैतिती इति रावणहा अशी रावण या शब्दाची व्याख्या आहे। साधना केल्यावर जे ज्ञान प्राप्त होते त्यामुळे साधकाला गर्व उत्पन्न होऊ शकतो। हा असुर रावण दुसरे कोणी नसून ज्ञान वा शक्तीमुळे गर्वमदान्वित झालेली साधकाची अहंकारी वृत्तीच ती सावध साधकाला म्हणजेच दाशरथी रामाला आपल्या असल्या प्रवृत्तीचे दमन करायचे असते। याशिवाय साधना पंथामध्ये तो विजयी होऊ शकत नाही। साधकाच्या स्वतःच्या असल्या असुरी वृत्तींवरील विजय म्हणजेच विजयादशमी। सीमोल्लंघन म्हणजेच काय,
तर दसऱ्याचा दुसरा अर्थ म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस। या दिवशी स्वतःच्या मर्यादा ओलांडून उच्च जीवनाकडे वाटचाल करण्याचा हा सीमोल्लंघनाचा दिवस। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये बुद्धीच्या रूपानं वसलेली आहे त्या देवीला नमस्कार। आपल्याला या सगळ्यातून एकच संदेश मिळतो की राम आणि रावणाची कथा ही केवळ बाह्य युद्ध कथा नाही, तर ती आपल्या अंतःकरणातील साधनेची कहाणी आहे। विजयादशमी म्हणजे रावणाचा नव्हे तर आपल्यातील अहंकाराचा नाश करण्याचा दिवस। हा दिवस आपल्याला हेच शिकवतो की संयम, विनम्रता आणि सद्गुण हे आपण अंगीकारावेत, हाच खरा विजय। आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात, भेटूयात नव्या कार्यक्रमासह। नमस्कार।